वार्तांकन रोखठोक बातमी। माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांनी शारीरिक सुखाची मागणी केली। मी त्यांच्या सांगण्यावरून गेले नाही, त्यामुळेच माझा प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आला, असा गंभीर आरोप एका महिला शिक्षिकेनं सोमवारी माध्यमांसमोरच केला। हा प्रकार जिल्हा परिषदेच्या आवारात पोलिसांच्या उपस्थितीत घडला। शिक्षिकेनं सांगितलं की फेब्रुवारी महिन्यात हे प्रकरण उघडकीस आणले होते। नियमित वेतन श्रेणी मान्यतेसाठी मला बोलवण्यात आले होते। मी कार्यालयात गेले त्यावेळी माझी आई व कार्यालयातील कर्मचारीही उपस्थित होते। थकीत बिलाचा प्रस्ताव तयार करून तिथं येण्यास सांगितलं होतं, मात्र मी तिथं गेले नाही। त्यानंतर माझे थकीत बिल प्रलंबित ठेवण्यात आले। प्रस्तावावर नकारात्मक नोंदी करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला। त्यापुढे म्हणाल्या, मी दाखल केलेल्या प्रस्तावावर मला लागू नसलेले नियम लावण्यात आले, त्यामुळे बिल प्रलंबित ठेवण्यात आले। त्यांनी बोलवल्यानंतर मी गेले नाही, हेच त्यामागील कारण आहे। माझी चौकशीही लावण्यात आली। पुणे येथील कार्यालयातही पाठपुरावा केला, मात्र तिथूनही समाधानकारक उत्तर मिळालं नाही। आता मी माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयात आले असता उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत। पोलिसांना बोलावून मला ताब्यात देण्यात आले। दरम्यान शिक्षण अधिकारी जगताप यांच्या तक्रारीवरून महिला शिक्षिका शीतल काळे यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला। त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती जेल रोड पोलिसांनी दिली आहे। तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी मी 2016 पासून नोकरीला आहे। माझं 10 वर्षाचं थकीत बिल आहे, पेंडिंग ठेवलेलं आहे। आणि सचिन जगताप साहेब आहेत, ते माध्यमिक शिक्षण अधिकारी, हा मला शारीरिक सुखाची मागणी 6 महिने सप्टेंबर महिन्यापासून करत होता। मध्ये पण हे प्रकरण फेब्रुवारी महिन्यामध्ये मी उघडकीला आणलं होतं, सांगून दाखवलं होतं। नियमित वेतन श्रेणीची मान्यता देण्यासाठी मला बोलवलेलं होतं। मी आलते, माझी आई होती त्यावेळेसला सोबत, आणि सगळा माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयामधला जेवढा स्टाफ होता, क्लार्कचा स्टाफ आतमध्ये होता, त्यांनीही आता आतमध्ये सांगितलं, बरेच शिक्षक होते, हा मॅडमला नियमित वेतन श्रेणीची मान्यता देत असताना थकीत बिलाचा प्रस्ताव तयार करून तिथं ये म्हणलेले मला। मग मी तिथं न गेल्यामुळं मला आज माझं थकीत बिल आहे, ते माझं पेंडिंग आहे। आणि त्यांनी मला का नाही पेमेंटला जे मी प्रस्ताव दाखल केलेला होता त्याच्यावरती निगेटिव्ह मार्किंग केलेली आहे, आणि ते मला रूल्स नियम लागू नसतानाही ते माझ्यावर पेंडिंग ठेवलेलं आहे। माझं थकीत बिल निघालेलं नाही, त्याचं कारण एकमेव की मी थकीत बिलाचा प्रस्ताव तयार करून त्यांनी मला बोलवलेलं होतं, मी आले नाही, म्हणून त्यांनी माझी चौकशी लावलेली। आणि पुण्यालाही डायरेक्टर ऑफिसला लॉगिंगला ते तसंच आहे पेंडिंग पडलेलं, तिथंही जाऊन आले, पालकर साहेबांना भेटलेले, पाचदाणे साहेबांना भेटलेले आहे। आणि जे थकीत बिलं अप्रूव्ह करतात ते दाणे साहेबांसोबत मी आहे कॉन्टॅक्टमध्ये, तर तेही मला उडवाउडीचीच उत्तरे देतात। आता मी इथं आज सोलापूरला आले होते शिक्षण अधिकारी कार्यालयात सचिन जगताप साहेब यांना, ते मला उडवाउडीची उत्तर देतात। आता मला म्हणतात मला काही सांगायचं नाही, आणि माझा प्रस्ताव त्यांनी उशिरा दाखल केलाय। ते पण मी DYD ऑफिसरला पुण्याला गेल्यानंतर 2 तारखेला त्यांनीच बोलून घेतले शिक्षण अधिकारी साहेबांनी। आणि हे माझे फेब्रुवारी महिन्यापासून कंप्लेंट नोंदवून घेतलाय, तर प्रशासन पण नाही माझ्यासारखं मला मदत करत। माझी सदर बाजार पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवून घेण्यासाठी मला इथली दुसरी वेळ नोंदवून घेण्यासाठी मला घेऊन जातात, आणि माझी कंप्लेंट नोंदवून घेतली जात नाही। त्यात बनगर साहेब आहेत, कबाडे साहेब आहेत, राजगुरू साहेबांना सगळ्यांना भेटलेले, त्यांनी मला 4 ते 5 वेळा त्यांनी मला हेल्पटे घालायला लावलेले होते। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।